शिक्षणापासून मुले वंचित राहू नये अशी भूमिका शासन सातत्याने घेताना दिसते. परंतु आजही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. याचेच उदाहरण म्हणजे मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील शाळा होय. या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पडझड 2 वर्षापूर्वी झाली आहे. पण त्या ठिकाणी अद्यापही वर्ग खोल्या बांधले गेले नाही. सध्या स्थितीत 4थीचा वर्ग पत्र्याच्या शेडमध्ये भरत असून गावकरी आणि शाळेचे शिक्षक यांनी वर्गणी गोळा करून हा पत्र्याचा शेड उभा केला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असून पत्र्याचा शेड असलेल्या वर्गात पावसाचे पाणी येत असून या शाळेतील विद्यार्थी कोणत्या अडचणींना सामोरे जात आहे पाहूया त्याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट. कोळेगाव तालुका मोहोळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 खोल्या 2 वर्षापूर्वी वाळ्या कावदानाने पडलेल्या आहेत. परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही. परंतु सध्याला गावातील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून व तसेच शिक्षकांनी स्वखर्चातून हा पत्र्याचा शेड मारलेला आहे आणि या पत्र्याच्या शेडमध्ये सध्या विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि या पत्र्याच्या शेडमध्ये पाऊस आला तर पाणी येतं, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. जर अशी ग्रामीण भागातील शाळेची परिस्थिती असेल तर कसा आपला भारत देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे. पुस्तक वगैरे भिजते थोडी भिजते. मग दुसऱ्या वर्गात जात असतं नाही, त्याच खालीच वर्गात बसत असतं. पाणी येत असेल मग येते. तरी पण तसंच बसतं. एकीकडे मोहोळ तालुक्यात पापरी येथील आदर्श शाळा आहे तर दुसरीकडे मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील पत्र्याच्या शेडमध्ये भरणारी जिल्हा परिषदेची शाळा देखील आहे. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय कधी थांबणार व पत्र्याच्या शाळेच्या रूपांतर नवीन इमारतीमध्ये कधी होणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.